नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण 14 जुलै 2026 रोजी जी अमावस्या आहे, जी अत्यंत खास आहे, तर या अमावस्येच्या दिवशी आपण असे काय सोपे आणि प्रभावी उपाय करू शकतो ज्यामुळे आपल्यावर पितरांची कृपा होईल आणि आपल्या नशिबाला साथही मिळेल. म्हणजेच आजचे जे मी प्रभावी आणि सोपे उपाय तुम्हाला सांगणार आहेत, हे उपाय जर तुम्ही केले ना, तर पितरांची कृपा आणि तुमच्या नशिबाला साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर या उपायाने एका रात्रीत तुमचं नशीब पालटू शकते आणि नशीब बदलवणारे हे उपाय आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला उपाय आहे की आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना तीळ मिश्रित पाणी अर्पण करा. पहा, आजची जी अमावस्या आहे 14 जुलै 2026 रोजीची, तर या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून उभे राहा आणि पितरांना तीळ मिश्रित पाणी अर्पण करा. त्यानंतर दुसरा उपाय हा आहे, म्हणजेच पहा, आता हा पहिला उपाय जो आहे, तर त्या उपायाने काय होईल की पितरांची कृपा तुमच्यावर होईल आणि नशिबाची साथही तुम्हाला मिळेल. त्यानंतर दुसरा उपाय आहे की धूप आणि दीपाचा हा उपाय. तर पहा, काळे तीळ, लवंग आणि गुगगुळ धूप म्हणून जाळा आणि पितरांसाठी एक दिवा लावा. पहा, काळे तीळ, लवंग आणि गुगगुळ धूप म्हणून जाळा आणि पितरांसाठी एक दिवा लावा. या उपायाने पितरांची कृपा, पितरांची पुण्यही तुम्हाला लाभते. त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे काळे तीळ, काळी उडीद आणि काळे कपडे हे आजच्या दिवशी गरजूंना दान करा. यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि पितरांची कृपाही प्राप्त होईल. त्यानंतर चौथा उपाय म्हणजे गायी, कुत्रे, कावळे आणि गरजू लोकांना अन्नदान करा, कारण हे पितरांना अत्यंत प्रिय आहे, ज्यामुळे पितर खुश होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. त्यानंतर पाचवा उपाय म्हणजेच मनापासून पितरांची क्षमा मागा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. जर तुमच्याकडून काही चुकले असेल तर तुम्ही पितरांची आजच्या दिवशी मनापासून क्षमा मागा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभण्यासाठी प्रार्थना करा. मनापासून जर तुम्ही पितरांची क्षमा मागितली तर आजच्या दिवशी ते नक्की माफ करतील आणि त्यांचा आशीर्वादही तुम्हाला लाभेल. तर हे सर्व उपाय केल्याने याचे फायदे काय होणार आहेत हे आपण पाहूया. हे उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी केले तर पितरांची कृपा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. घरातील अडचणी तुमच्या कमी होतील, आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतील, नकारात्मक ऊर्जा आणि ग्रहदोष शांत होतील आणि मनशांती आणि कौटुंबिक सुख वाढेल. ही आजची जी अमावस्या आहे, ही अमावस्या म्हणजे संधी आहे, त्यामुळे ही चुकवू नका. पितरांचा आशीर्वाद घ्या, आयुष्य सुख, समृद्धी आणि शांतीने भरा. चला तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणखी काही प्रश्न पडले असतील तर तेही कमेंटमध्ये मांडा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.